पिंपळे सौदागर प्रभाग 28 मध्ये नाना काटे पॅनलचा प्रचार धडाक्यात सुरू. मंजोबा महाराज मंदिरात नारळ फोडून शक्तीप्रदर्शन. नाना काटे, सायली काटे, शीतल काटे, मीनाक्षी काटे यांना निवडून आणण्यासाठी शेकडो कार्यकर्ते मैदानात. पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक 28 मध्ये येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद दाखवत प्रचाराचा धडाका उडवला आहे. ज्येष्ठ नेते नाना काटे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या प्रचारात ग्रामदैवत मंजोबा महाराजांच्या चरणी नारळ फोडून उत्साहात सुरुवात करण्यात आली. यावेळी नाना काटे, सायली काटे, शीतल काटे, मीनाक्षी काटे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार शेकडो कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांचा उत्साह, घोषणांनी दणाणलेला परिसर आणि एकजुटीचे शक्ती प्रदर्शन पाहता प्रभाग क्रमांक 28 मध्ये राष्ट्रवादीच्या विजयाचा सूर स्पष्टपणे ऐकू येतो आहे. पाहूया सविस्तरपणे. त्या माध्यमातून महिला वर्गातून सायली उमेश काटे हे उमेदवार आपल्या पॅनलला राहतील आणि मी असेल, शीतल असेल, मीनाक्षी काटे असेल किंवा सायली काटे असेल, या चारही उमेदवारांबरोबर आपण सर्वजण घरची वडीलधारी मंडळी, घरचा भाऊ, घरची बहीण, घरची वहिनी, सर्व नात्या गोत्याने आणि एक भक्कम भाऊ मित्र या नात्याने सर्वजण आमच्या पाठीशी उभं राहाल यात काही शंका नाही. कारण गेले 20 वर्षापासून ज्या पद्धतीने आपण साथ देत आलेले आहात त्याच पद्धतीने येणाऱ्या 22 दिवस राहिलेले मतदानाला त्या 22 दिवसात देखील आपण ठामपणे ती भूमिका पार पाडायला यात शंका मला वाटत नाही. कारण जी डेव्हलपमेंट आता संतोषने सांगितली की ही डेव्हलपमेंट कशी झाली, माणसं कशी जोडली गेली. अण्णांनी सांगितलं की एक दिवस माणसं एकत्र आल्यानंतर माणसं आपोआप जोडली जातात आणि त्या माध्यमातून आपण आपला हा संच घेऊन पुढे जाणार आहोत. आज प्रचाराचा नारळ फोडून आपण या ठिकाणी भाषण देणार नाही, कारण सर्वच आपली घरातील मंडळी ही स्वतः नाना काटे म्हणून या भागात काम करणार आहेत. त्यामुळे आपणाला भाषण देण्याचं काही कारण नाही, कारण तुम्ही येणाऱ्या काळात नाना काटे म्हणून मतदारांच्या